प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी करणाऱ्या आरोपींना ठाणे गुन्हे शाखेने केली अटक। जबरी चोरी करणारे व बस प्रवासादरम्यान प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी करणाऱ्या गँगला गुन्हे शाखा घटक 1 ने केली अटक। 52,34,100 रुपये किमतीचे 32 तोळे सोन्याचे दागिने, 5 मोटरसायकल, 1 अग्निशस्त्र, 1 जिवंत काडतूससह 1 धारदार चाकू हस्तगत करत 2 पुरुष आणि 2 महिला आरोपींना गुन्हे शाखा युनिट 1 ने अटक केल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा उप-आयुक्त अमरसिंह जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली। ठाणे परिसरात जबरी चोरी व प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंच्या चोरीच्या घटनेत वाढ झाल्याने पोलीससह आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिरसाट व त्यांच्या पथकाने अहोरात्र प्रयत्न करून कौसा मुंब्रा येथील आरोपी सौ सिराज खान वय वर्ष 25, कळवा येथे ठाणे येथील स्वप्नील माधवानी वय 20 वर्ष यांना अटक केली, तर मुलुंड वडारवाडा येथील महिला आरोपी संगीता पीटकर वय 45 वर्ष गव्हाण मुलुंड येथील संगीता दशरथ पीटकर यांना अटक करण्यात आली। या चौघांकडून 52,34,100 रुपया किमतीचे 32 तोळे सोन्याचे दागिने, 5 मोटरसायकल, 5 अग्निशस्त्र, 1 जिवंत काडतूस, 1 धारदार चाकू हस्तगत करण्यात आले असून त्यांच्याकडून ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पुणे पोलीस आयुक्तालयात केलेले 24 गुन्हे उघडकीस आणले आहेत। या आरोपीमध्ये सौद खान यांच्या विरुद्ध MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आलेली होती, परंतु हा आरोपी मिळून येत नसल्याने त्याच्या विरुद्ध न्यायालयात प्रोकोलेमेशन ऑर्डर काढलेली होती। ठाणे आयुक्तालयामध्ये चोरी, जबरी चोरी, मोबाईल स्नॅचिंग, चेन स्नॅचिंग, मोटरसायकल चोरी आणि फसवणूक, बतावणी किंवा बॅगमधून सोने चांदीचे दागिने चोरी करण्याचे गुन्हे दाखल होते। त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 1 चे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शिरसाट आणि त्यांची टीम करत होती, ज्यामध्ये त्यांनी एकूण 24 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत, ज्यामध्ये एकूण 52 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, ज्यामध्ये 32 तोळे सोन्याचे दागिने आहेत, 5 मोटरसायकल आहेत, 1 फायरआर्म अग्निशस्त्र, 1 राऊंड आणि चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये 2 पुरुष आरोपी आणि 2 महिला आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे। यामध्ये एकूण 5 चेन स्नॅचिंग, 5 मोटरसायकल चोरीचे गुन्हे, 4 मोबाईल स्नॅचिंग, 1 फायरआर्म आणि इतर 9 चोरीचे गुन्हे असे एकूण 24 गुन्हे उघडकीस आलेले आहेत, ज्यामध्ये सईद खान आणि स्वप्नील माधवानी या 2 आरोपींना जबरी चोरी, मोबाईल स्नॅचिंग, चेन स्नॅचिंग मध्ये अटक करण्यात आलेली होती। या दोन्ही आरोपींवर पूर्वी सईद खानवर 12 गुन्हे आणि स्वप्नील माधवानी याच्यावर एकूण 10 गुन्हे दाखल आहेत। त्याचबरोबर सईद खान हा MPDA मध्ये सुद्धा पाहिजे आरोपी होता। सदर आरोपींचा पोलीस कोठडी आजपर्यंत आहे। त्याचबरोबर 2 महिला आरोपी, 1 संगीता पीटकर आणि सुरेखा गायकवाड या सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। याबरोबर या आरोपींनी ठाणे आयुक्तालयाबरोबर नवी मुंबई आणि इतर ठिकाणी सुद्धा काही गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेले आहे। त्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक 1 ची टीम करत आहे। महिला 2 आरोपी आहेत। या बस स्टँड परिसर असेल किंवा इतर मार्केटच्या परिसरामध्ये बॅगमध्ये सोने चांदीचे दागिने असतील, मोबाईल असेल किंवा इतर मूल्यवान वस्तूंची चोरी करायची। सर, कशा प्रकारे टार्गेट सेट करायचे आणि कशी म्हणजे टार्गेट असायचा आणि कशी मोडस होते? हे जे सईद खान आणि स्वप्नील माधवानी आहेत हे जबरी चोरी करत होते, चेन स्नॅचिंग आणि मोबाईल स्नॅचिंग। त्याचबरोबर संगीता पीटकर आणि सुरेखा गायकवाड या गर्दीच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन त्यामध्ये चोरी करत होते। स्वतंत्र आहेत, दोन्ही वेगवेगळे आरोपींचे गट आहेत। ठीक आहे, हिंदी मध्ये सर, त्या 2 महिला पकडल्या त्यांना मे महिन्यात पकडलं होतं, तेव्हा 25 तोळे त्या साईड हिंदी मध्ये क्या? सर, हिंदी